जो जो आमच्या लेकीबाळीवर अन्याय करेल त्याचे हातपाय तोडले, याला 400 वर्ष झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन आम्ही सत्ता स्थापन केल्या, आम्ही सत्तेवर बसलो, आम्ही मुख्यमंत्री झालो, पण आमच्या लेकीबाळींना अजून आम्हाला सांभाळता येत नाहीये. 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य मावळ्यांचं रक्त सांडून इथल्या माई बहिणींची अब्रू वाचवली. मात्र आज 400 वर्षानंतर इथले जय सरकार, इथले जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावणारे गिधड आज आमच्या लेकीबाळींना वाचवू शकत नाहीये. त्याचं कारण तुम्ही आम्ही आहोत. हा समाज आहे, आपण विकल्या गेलोय. आज आपल्या आई बहिणी उघड्यावर आहे आणि त्यांना असे हे नराधाम तुडवतायत. आणि इथली व्यवस्था, इथली सत्ता नुसतं नाटक बघते. इथले कित्येक नराधम अपराध करून तुरुंगात जातात, तिथून विविध गुन्हे शिकतात, तिथून विविध पळवाटा शिकतात, पुन्हा तुरुंगातून बाहेर येतात आणि पुन्हा त्यांचा हा नरहंस अशाच पद्धतीनं चालू ठेवतात. 2 वर्षापूर्वीची गोष्ट इथले गावकरी सांगायला लागले. एका बाईच्या हातामध्ये दणकडे होते, पायामध्ये दणकडे होते आणि त्या नराधमाला ते काढायचे होते, ते निघत नव्हते. ओरामध्ये त्या ठिकाणी बारी देत होते, तर त्या पावड्यानं तिचे पाय तोडले, त्या पावड्याने तिचे हात तोडले आणि ते सोन्याचे दणकटे काढून घेतले. इथल्या एसपीला माझी चेतावणी आहे, इथल्या कलेक्टरला माझी चेतावणी आहे. या लेकरांच्या वेदना जर का तुमच्या काळजापर्यंत जात नसेल तर आम्हालाही वेदनाहीन व्हावं लागेल, आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल. आणि जर का आम्ही कायदा हातात घेतला तर तुडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ठेवा. 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. 10 दिवसामध्ये या नराधमाला फाशी झाली नाही, 10 दिवसामध्ये नंदुरबारच्या धर्तीवर या नराधमाला जर का फाशी झाली नाही तर इथलं वातावरण दूषित झाल्याशिवाय राहणार नाही. तर दूषित ऑलरेडी झालेलं आहे. तुम्ही सत्ता भोगताय, तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही अवैध धंदे करताय, तुम्ही त्या खुर्चीवर बसलात. मात्र आमच्या मायबाप म्हणून तुम्हाला जर का आमची रक्षा करता येत नसेल, आमच्या आई बहिणींची रक्षा तुम्हाला करता येत नसेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलंय कशी आमच्या आई बहिणींची अब्रू वाचवायची. आणि म्हणून आम्हाला हातात लाठी काठी तलवार घ्यायला लावू नका. इथल्या शंड मुख्यमंत्र्यांना, शंड गृहमंत्र्यांना आणि सर्वच शंड सरकारला, प्रशासनाला माझी चेतावणी आहे. जर का 10 दिवसामध्ये त्या नराधमाला फाशी झाली नाही आणि या चिमुकल्या या मुलीला, तिच्या आईवडिलाला न्याय मिळाला नाही तर तुम्हाला एक उद्रेक बघायला मिळेल. आणि ही थिनगी असेल, हिचा वनवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो.